Knowledge Park, the creative school. Admissions are open from LKG to 10th standard. Free uniform for new admission students. Public school English medium. Admissions are open. Nursery to higher classes. Sagya Hospital, Fertility and Mother Care, General Hospital with Scanning Center, Bus Stand Road, बसवकल्ली। इधर डिस्ट्रिक्ट में जल्द ही मराठा समाज के लिए होगा आश्रम का निर्माण। नमस्कार, मैं वर्षा रानी, आप देख रहे हैं बीके न्यूज। बीके न्यूज में आपका स्वागत। इधर डिस्ट्रिक्ट बसव कल्याण के दौरे पर आए मराठा समाज के परम पूज्य श्री दादा महाराज पुणे ने मीडिया से बात करते हुए कहा कि कर्नाटक इधर डिस्ट्रिक्ट के मराठाओं के लिए जल्द ही आश्रम मठ का निर्माण किया जाएगा ताकि मराठा समाज के लोगों को धर्म ज्ञान दिया जा सके। इसी उद्देश्य से इसको जल्द ही स्थापित किया जाएगा। इस मौके पर मराठा समाज के प्रमुख सूरज पाटिल, सदानंद बिरादर, बाळू, अनुदास पाटिल मौजूद रहे। राधे राधे, रामकृष्ण हरी। आज कर्नाटक राज्यामध्ये बसव कल्याण या गावी मी भेट देण्यासाठी आलो होतो। मागच्या काही दिवसांपूर्वी बिदर या ठिकाणी सकल मराठा समाजाचा एक मेळावा झाला होता। आदरणीय या राज्याचे लाडके मंत्री नामदार लाडसाहेब यांनी मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि त्या मेळाव्यात मी आल्यानंतर सर्व सकल मराठा बांधवांची अशी इच्छा होती की आपण कर्नाटकात यावं आणि इथंच आपण मठ स्थापन करून राहावं। ह्या सगळ्या संपूर्ण कर्नाटक राज्यातील मराठी माणसाची भूमिका भावना माझ्या लक्षात आली आणि म्हणून मी असा ARK गिरी सिल्क अँड सारी 7 हेवन गोल्डन सुपर माल 50% ऑफ असा निर्णय घेतला की आता आपण कर्नाटकात जाऊन स्थिर व्हावं मठाच्या माध्यमातून। म्हणून बसव कल्याण या ठिकाणी परमपूज्य महात्मा बसवेश्वर स्वामींच्या पुण्यनगरीमध्ये येऊन आज बसवेश्वरांचे आशीर्वाद घेतले। सदानंद महाराजांच्या मठामध्ये जाऊन त्या ठिकाणी आशीर्वाद घेतले। त्यानंतर शिवसृष्टीला जाऊन पाहणी करून आली। शिवसृष्टी बसव कल्याणमध्ये या पावन भूमीमध्ये लवकरच निर्माण व्हावी अशी आशा व्यक्त करतो। बसव कल्याणमध्ये आल्यानंतर Welcome to Microserve. We offer expert training in cloud, DevOps, AI, and Linux. Microserve, empowering future engineers. Enroll now. RK वुडन हँडीक्राफ्ट गिफ्ट सेंटर करतो। बसव कल्याणमध्ये आल्यानंतर शिवाजी पार्कलाही मी जाऊन आलो। अतिशय भव्य दिव्य असं शिव पार्कचं काम त्या ठिकाणी चालू आहे। पूर्णत्वाकडे ते काम चाललंय, त्यामुळे अतिशय मनस्वी आनंद झाला। या ठिकाणी आल्यानंतर आमचे सगळे मराठी बांधव आदरणीय सूरज पाटील, भानुदास पाटील, सदानंदजी बिराजदार सर आणि बाळू आष्टेकर ही सर्व मंडळी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी पाहणी केली, मठामध्ये दर्शन घेतलं, सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि अतिशय मनस्वी आनंद या ठिकाणी आल्यानंतर झाला। आणि निश्चित आपल्या सर्व मराठी माणसांसाठी एक चांगल्या आश्रमाचं नियोजन आपण या भागामध्ये करणार आहोत आणि मी कायमस्वरूपी पूर्ण वेळ हा कर्नाटक राज्याला कर्नाटकमध्ये देण्याचा निश्चय केलेला आहे। राजे शिवछत्रपती शिवरायांचे, शिवाजी महाराजांचे, राजमाता जिजाऊंचे विचार आपल्याला घेऊन, त्यांनी दिलेले आचार विचार आपल्याला सोबत घेऊन पुढे मार्गक्रमण करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना आणि राजमाता जिजाऊला मी वंदन करतो।